Hello students, in this video we are going to learn comparison of rational numbers. म्हणजे जेव्हा दोन रॅशनल नंबर दिलेले असतात तेव्हा आपल्याला त्याच्यामधला लहान रॅशनल नंबर कोणता आणि मोठा रॅशनल नंबर कोणता हे शोधायचं असतं. ठीक आहे, तर ते कशा प्रकारे शोधता येईल हे आपल्याला बघायचं आहे. आता बुकमध्ये जी दिली आहे मेथड ती तर आपल्याला बघायची आहेच, पण अल्टिमेट गाईडच्या स्टुडंटसाठी आणखी एक मेथड मी तुम्हाला शिकवणार आहे जी बुकमधल्या मेथडपेक्षाही सोपी असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे या प्रकारचा कुठलाही कितीही डिफिकल्ट प्रॉब्लेम असला तरी तुम्ही इझिली सॉल्व करू शकाल. ठीक आहे, चला तर मग पहिली मेथड पाहूयात. ओके, लेट्स स्टार्ट. द फॉलोइंग रूल्स आर यूजफुल टू कम्पेअर टू रॅशनल नंबर्स. हे काही नियम दिलेले आहेत. या नियमांचा वापर करून तुम्ही रॅशनल नंबरमधला लहान आणि मोठा नंबर डिसाईड करू शकता. काय आहेत रूल्स बघूयात. इफ a upon b and c upon d are rational numbers such that b and d are positive and हे रूल्स आहेत. म्हणजे a upon b आणि c upon d हे रॅशनल नंबर्स आहेत आणि आपल्याला शोधायचं आहे की याच्यामधला लहान कोणता आहे आणि मोठा कोणता आहे. तर ते आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे a मल्टिप्लाय बाय d आणि b मल्टिप्लाय बाय c केलं, त्याच्या येणाऱ्या रिझल्टवरून ठरणार आहे की याच्यातला कोणता रॅशनल नंबर लहान कोणता मोठा असणार आहे. ठीक आहे, जसं की जर a मल्टिप्लाय बाय d जर लहान असेल b मल्टिप्लाय बाय c पेक्षा, तर a अपॉन b लहान असतं c अपॉन d पेक्षा. ठीक आहे, जर a मल्टिप्लाय बाय d इक्वल असतं b मल्टिप्लाय बाय c ला, तर a अपॉन b इज इक्वल टू c अपॉन d. ओके, आणि लास्ट वन, जर a मल्टिप्लाय बाय d मोठं असेल b मल्टिप्लाय बाय c पेक्षा, तर a अपॉन b मोठं असतं c अपॉन d पेक्षा. कळतंय? एक्झाम्पल बघितल्यानंतर अजून तुम्हाला क्लिअर होईल. पहिलं एक्झाम्पल बघा. कम्पेअर द नंबर्स 5 अपॉन 4 अँड 2 अपॉन 3. राईट युझिंग द प्रॉपर सिम्बॉल ऑफ लेस दॅन, इक्वल टू, आर ग्रेटर दॅन. ठीक आहे, पहिल्यांदा काय करायचं, रॅशनल नंबर्स आहेत तसे लिहून घ्यायचे. 5 अपॉन 4 अँड 2 अपॉन 3. ठीक आहे, आता काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. लाईक 5 मल्टिप्लाय बाय 3 अँड 2 मल्टिप्लाय बाय 4. ठीक आहे, 5 मल्टिप्लाय बाय 3 अँड 2 मल्टिप्लाय बाय 4. राईट, आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि रिझल्ट लिहायचा. 5 मल्टिप्लाय बाय 3 येतं 15 अँड 2 मल्टिप्लाय बाय 4 येतं 8. राईट, याच्यामध्ये आता 15 आहे मोठं, 8 आहे लहान. करेक्ट, त्यामुळे साईन कोणतं येणार, 15 इज ग्रेटर दॅन 18 आणि त्यामुळं 5 अपॉन 4 इज ग्रेटर दॅन 2 अपॉन 3. क्लिअर? नेक्स्ट, कम्पेअर द नंबर्स -7 अपॉन 3 अँड -5 अपॉन 2. पहिली स्टेप, नंबर्स आहेत तसे लिहून घ्यायचे आहेत. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. करेक्ट, क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना -7 मल्टिप्लाय बाय 2 अँड -5 मल्टिप्लाय बाय 3. आता याचा रिझल्ट काय येतो का, 7 2 जा 14 म्हणजे -14 आलं, अँड -5 मल्टिप्लाय बाय 3, 5 3 जा 15 म्हणजे -15 आलं. राईट, आता याच्यामध्ये बघा, -14 आणि -15 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, पॉझिटिव्ह असतं तर मोठी आली असती 15, पण ही नेगेटिव्ह आहे. नेगेटिव्हमध्ये काय होतं, जो नंबर लहान ती संख्या मोठी. करेक्ट, त्यामुळं -14 इज ग्रेटर दॅन -15. राईट, ॲज अ रिझल्ट -7 अपॉन 3 इज ग्रेटर दॅन -5 अपॉन 2. क्लिअर? ही बुकमधली मेथड आहे क्रॉस मल्टिप्लिकेशनची. ठीक आहे, जेव्हा डिनॉमिनेटर्स न्यूमरेटर्सची व्हॅल्यू छोटी असते त्यावेळी ही एक्झिक्यूट करणं सोपं राहतं. पण जर का डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये मोठी संख्या असेल, सपोज एक रॅशनल नंबर खूपच मोठा आहे, राईट, 35 डिवायडेड बाय 87 अँड समथिंग, अशा प्रकारचे काही रॅशनल नंबर्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं की याच्यामध्ये लहान कोणता आहे आणि मोठा कोणता आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना काय होणार की मोठ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायला लागणार, त्याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ जाणार. करेक्ट, त्याच्यासाठी मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार आणखी एक मेथड घेऊन आलो आहे आपल्या चॅनलच्या स्टुडंटसाठी. ती मेथड काय आहे ते पाहूयात. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे, काही रूल्स आहेत. पहिला रूल काय सांगतोय, फॉर एनी नंबर्स ऑन अ नंबर लाईन द नंबर टू द लेफ्ट इज स्मॉलर दॅन द नंबर टू द राईट. म्हणजे जेव्हा नंबर लाईनवरती आपण नंबर शोधतो की लहान कोणता आहे मोठा कोणता आहे, तर जसं जसं उजवीकडे जात जाईल तसं नंबर्स मोठे होत जातात आणि जसं डावीकडे जात जाईल तसं नंबर्स लहान होत जातात. करेक्ट, म्हणजे उजवीकडचा नंबर हा डावीकडच्या नंबरपेक्षा मोठा असतो. करेक्ट,
बघा, उजवीकडे 2 आहे, डावीकडे 1 आहे. उजवीकडचा नंबर मोठा झाला, डावीकडचा लहान झाला. करेक्ट. इथे बघा 0 -1. -1पेक्षा 0 हा मोठा आहे, म्हणजे तो उजवीकडे आहे त्यामुळे तो मोठा आहे, डावीकडे आहे तो लहान आहे. इथे बघा -1 -2. -2 ही लहान आहे, -1 ही मोठी आहे, म्हणजे डावीकडचा नंबर हा उजवीकडच्या नंबरपेक्षा लहान असतो, तसंच उजवीकडचा नंबर हा डावीकडच्या नंबरपेक्षा मोठा असतो. हा सिंपल रूल आहे. नेक्स्ट, if the numerator and the denominator of a rational number is multiplied by any non-zero number, then the value of rational number does not change. That is, if a upon b is a rational number and we multiplied to that rational number with a constant k, then the result will become ka divided by kb, alright, where k is not a 0. Then a upon b is equal to ka upon kb. राईट. म्हणजे जेव्हा रॅशनल नंबरच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एका कॉन्स्टंट नंबरनं आपण मल्टिप्लाय करतो. ओके, जो कॉन्स्टंट नंबर 0 व्यतिरिक्त कोणताही नंबर असतो, फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, कोणताही नंबर असू दे, पण न्यूमरेटरला पण त्याच नंबरनं आणि डिनॉमिनेटरला पण त्याच नंबरनं मल्टिप्लाय केलं तर येणारा जो रिझल्ट असतो त्या रिझल्ट आणि त्या रॅशनल नंबर, ओरिजिनल रॅशनल नंबरमध्ये काहीही फरक नसतो, ऑल्दो द व्हॅल्यूज विल बी डिफरंट. म्हणजे याच्यामध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर वेगळा दिसेल, याच्यामध्ये वेगळा दिसेल, पण तो एकाच पटीत असतो कारण की एकाच नंबरनं मल्टिप्लाय केलं आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू सेम राहते. राईट. याचं आपण इम्प्लिमेंट करूयात. कम्पेअर द नंबर्स 5/4 अँड 2/3. राईट युजिंग द प्रॉपर सिम्बॉल ऑफ लेस दॅन, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन. मगाचंच एक्झाम्पल आहे, नवीन पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत. राईट. याच्यामध्ये आपण काय करणार, छेद समान करून घेणार. ओके, पहिली स्टेप, छेद समान करून घेण्यासाठी 5/4 आहे तसं घेतलं आणि त्याचे डिनॉमिनेटर्स सेम करून घेतले. राईट. कसं करणार, तर या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आणि या रॅशनल नंबरच्या डिनॉमिनेटरला या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. इथे केले 5/4 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 3 मल्टिप्लाय केला. आन्सर आलं 15/12. आता आपण पाहिलेल्या रूलनुसार 5/4 इज इक्वल टू 15/12. दोन्हीची व्हॅल्यू सेमच असते, ऑल्दो द न्यूमरेटरची व्हॅल्यू आणि डिनॉमिनेटरची व्हॅल्यू डिफरंट आहे, ती एकाच पट्टीत असल्यामुळं ती सेम राहतं. कशी काय बरं, 3 4 12, 3 5 15. डिवाईड केलं तर आन्सर येतं 5/12. करेक्ट. त्यामुळं 5/4 आणि 15/12 दोन्हीची व्हॅल्यू सेमच. सेम आपण इकडे केलं 2/3 रॅशनल नंबर आहे, त्याला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरनं मल्टिप्लाय केलं. तो कोणता नंबर आहे, या रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर. 4 × 2 8, 4 × 3 12. बघायला गेलं तर आपण 4नं मल्टिप्लाय केलं आहे, यालाच जर 4नं डिवाईड केलं तर आन्सर येतं 2/3. करेक्ट. म्हणून 2/3 आणि 8/12 मध्ये काहीही डिफरन्स नाही. आता डिनॉमिनेटर सेम आहेत त्यामुळं कंपॅरिझन करणं इझी राहील. म्हणून 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12. डिनॉमिनेटर नाहीच आहे असं कन्सिडर करून कंपॅरिझन केलं. 15 मोठा आहे 8पेक्षा, त्यामुळं ग्रेटर दॅन सांगितलं. ॲज अ रिझल्ट 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3. क्लिअर. नेक्स्ट, -7/9 अँड 4/5. हे तर एकदम सिम्पल आहे. तर हा नेगेटिव्ह नंबर आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे. आपल्या नंबर लाईनवरती पॉझिटिव्ह नंबर्स उजवीकडे असतात, नेगेटिव्ह नंबर्स डावीकडे असतात. आणि आपला रूल काय सांगतो, उजवीकडचा नंबर डावीकडच्या नंबरपेक्षा मोठा असतो आणि डावीकडचा नंबर उजवीकडच्या नंबरपेक्षा लहान असतो. करेक्ट. त्यामुळे आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो, नेगेटिव्ह नंबर्स आर ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर्स, देअरफॉर -7/9 इज लेस दॅन 4/5. एका वाक्यात उत्तर आलं. आपल्याला मल्टिप्लिकेशन वगैरे करत बसायची गरजच लागली नाही. सेकंड मेथड जी आपण पाहिली आहे त्यामध्ये इतक्या इझी प्रकारे आपल्याला सोल्युशन मिळतं. करेक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. कंपेअर द नंबर्स -7/3 अँड -5/2. सिम्पल. सेकंड मेथडमध्ये काय करायचं आहे, डिनॉमिनेटर्स सेम करून घ्यायचे आहेत. करेक्ट. लेट्स मेक द कॉमन डिनॉमिनेटर. या रॅशनल नंबरच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला या रॅशनल नंबरच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय केलं. -7 × 2 डिवायडेड बाय 3 × 2 इक्वल टू -14 डिवायडेड बाय 6. राईट. नेक्स्ट काय केलं, या रॅशनल नंबरला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला या रॅशनल नंबरच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय केलं. -5 × 3 डिवायडेड बाय 2 × 3 इक्वल टू -15 डिवायडेड बाय 6. दोन्ही रॅशनल नंबर्सचे डिनॉमिनेटर्स सेम झाले.
मग कंपॅरिझन करणं इझी राहतं. कसं होईल बघा, ही आपली नंबर लाईन आहे, -14 आणि -15. याच्यामध्ये लहान कोणता आहे मोठा कोणता आहे शोधायचं आहे आपल्याला. 0 इथे आहे, पहिला आपल्याला नंबर लाईनवरती -14 मार्क करूयात, नंतर -15 मार्क करूयात. कसं करतो आहे बघा आपण. याच्यामध्ये काय केलं आहे आपण, एका युनिटचे 6 पार्ट केलेत. कसं केले ते मी डिटेलमध्ये सांगणार नाही, तो व्हिडिओ पाहिला की तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. करेक्ट. याच्यामध्ये 6 पार्ट्स केलेत. आता 14 पार्ट्स आपल्याला काउंट करायचे आहेत निगेटिव्ह साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अँड 14. हा झाला -14/6. नेक्स्ट -15/6 काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अँड 15. -15/6. आता आपल्याला माहिती आहे राईट साईडचा नंबर लेफ्ट साईडच्या नंबरपेक्षा मोठा असतो, लेफ्ट साईडचा नंबर राईट साईडच्या नंबरपेक्षा लहान असतो. त्यामुळे कंपॅरिझन काय होईल, -14/6 इज ग्रेटर दॅन -15/6. देअरफॉर -7/3 इज ग्रेटर दॅन -5/2. क्लिअर? ऑल राईट. आता तुम्ही या दोन्ही मेथडपैकी कोणतीही मेथड जरी वापरलीत तरी तुम्हाला मार्क्स फुल मिळणार आहेत. कारण की तुम्हाला लेस दॅन, इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन हे साईन वापरून रॅशनल नंबर्सचं कंपॅरिझन करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीनं करताय हे इम्पॉर्टंट नाही आहे. ओके. तुम्ही जर करेक्ट कंपॅरिझन केलं तर तुम्हाला त्या प्रश्नाचे फुल मार्क्स मिळतात. ओके. त्यामुळं हे दोन्ही मेथडपैकी काही एक्झाम्पल्सला तुम्हाला पहिली मेथड इझी वाटेल, काही एक्झाम्पल्सला तुम्हाला सेकंड मेथड इझी वाटेल. ठीक आहे. तर दोन्ही मेथड आल्या पाहिजेत अल्टिमेट गाईडच्या प्रत्येक स्टुडंटना. राईट. आणि दोन्ही मेथड वापरून तुम्हाला एक्झाममध्ये कमीत कमी वेळामध्ये जी मेथड तुम्हाला रिझल्ट देणार आहे ती मेथड वापरायची आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचा, तुम्हाला फुल मार्क्स मिळणार. ठीक आहे. आणखी एक अल्टिमेट गाईडच्या स्टुडंटसाठी बोनस आहे. काय बोनस आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये आपल्याला इतकासुद्धा वेळ नसतो. राईट. आणि आपल्याला क्वेश्चन पाहिल्यानंतर लगेच आन्सर शोधायचं असतं की याच्यामध्ये लहानात लहान आणि मोठ्यात मोठा कोणता नंबर आहे. तर याच्यासाठी मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे, लहानात लहान आणि मोठ्यात मोठा नंबर कसा शोधायचा, जस्ट ओनली बाय रीडिंग द क्वेश्चन. ठीक आहे. आय बटनवरती लिंक आहे, जाऊन पहा, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक देतो आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा. या प्रकारचा कोणताही प्रश्न असू देत, सुटणार म्हणजे सुटणार. ठीक आहे. ऑल राईट दॅन. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 1.2ची एक्सरसाइज सॉल्व करत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.